आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 किल्ले सर केले होते, त्या 12 किल्ल्यांना आज युनेस्कोने एक जागतिक पातळीवर त्याची एक वेगळी पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, किंवा सांस्कृतिक मंत्री आमचे सहकारी आशिषजी शेलार असतील, यांच्या माध्यमातून आज ज्या या 12 किल्ल्यांचं युनेस्को मध्ये नाव आलेलं आहे, मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवरचे पर्यटक ह्या सर्व जे गडकिल्ले आम्ही सर केलेले आहेत त्या गडकिल्ल्यांना पाहणी करायला येतील आणि आम्ही यापुढे या सगळ्या किल्ल्यांचं संरक्षण करण्याकरता आणि शुभीकरण करण्याकरता प्रयत्न करू, एवढंच सांग। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जल्लोष केलेला आहे क्रांती चौकामध्ये। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 किल्ले सर केले होते, त्या 12 किल्लेलाही आता युनेस्कोच्या माध्यमातून एक वर्ल्ड हेरिटेज म्हणून मंजुरी दिलेली आहे। त्यातले 11 किल्ले हे महाराष्ट्रातले आहेत आणि 1 किल्ला हा साऊथ इंडियामधला आहे। मी आमचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब असतील, यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार असतील, यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे। 14 कोटी जनता याबद्दल आनंदी आहे। कारण या महाराष्ट्रामधले जे आमचे प्रेक्षक स्थळं आहेत त्या स्थळांना आम्ही आता भेट देत होतो, पण आता जगातले पर्यटक त्या ठिकाणी येतील। आता जगामध्ये कीर्ती या किल्ल्याची जाईल आणि मराठी साम्राज्य, महाराष्ट्राचं साम्राज्य हे जगभर पोहोचेल, याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही संभाजीनगरवासी या 12 किल्ल्यांना लवकरच भेट देणार आहोत। मी परत एकदा माननीय मुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद।